भाई थांबून थांबून आपला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झालाय बपाव. अरे पण कुठे हा केअरटेकर? अरे त्याला केअर बी आहे की नाही? अरे सोन्याची कोंबडी आली अंड द्यायला आणि हा काय एगलेस केक खात बसलाय घरी. भाई कामाला जर रिस्पेक्ट देत नसेल ना तर त्याला पण आपल्याकडनं रिस्पेक्ट भेटणार नाही. अरे अंकल ऍड्रेस मत पूछो, मैं न्यू हूं इधर. थापा. अहो थापा नाही, खरंच सांगतोय मी नया आहे इधर. केअरटेकर थापा. केअरटेकर केअरटेकर. अरे भाई केअरटेकर आला बपाव, म्हणजे आले. म्हातारा माणूस आहे बपाव, तो याशी नंतर बोलतो. हा थापा, थापा नाम है. नेपाळी है क्या तुम? अरे फिर चिकन क्यों करते हैं? अरे ऐसे करो ना. सब्जी सलाम सब्जी, कैसा है सब्जी? अरे घर में अच्छी नहीं और खाने में मच्छी नहीं तो नेपाली करेगा क्या? नेपाली परेशान. ऐसे करो ना कुछ तो. कुकड़ी किधर है तुम्हारी? वो किधर है? झालं. आता दोन गोष्टी. गेले 35 वर्ष मी मुंबईत राहतोय आणि मला अस्खलित मराठी बोलता येतं. भाई वाह. दुसरं, हो सब्जी, कैसे सब्जी, नमस्ते सब्जी, सलाम सब्जी, घर पर गस्सी नहीं, थाली पे मच्छी नहीं, गोरखा परेशान रहेगा, किधर खाएगा क्या? हा, हे हिडीच चाळी ना आम्ही नेपाळी करत नाही. तुमच्या दृष्टीने कमरेला कुकरी, डोक्यावर काळी टोपी आणि वॉचमन म्हणजे नेपाळी, हो ना? पण असं नसतं. हे सगळं सिनेमात असतं. आता तू मराठी आहेस, तू मला भेटलास, मी तुला बोललो का कसं काय पाहुणं, बरं आहे का, येता काय रातच्याला वाड्यावर, बोललो? कारण हे सिनेमात असतं, आयुष्यात नाही. कळलं? टोपी घालतो. अरे सॉरी ना अंकल, चूक झाली, मी पाया पडतो. थापा नाव आहे माझं. सॉरी थापा भाई. थापाजी, काल रात्री तुम्ही माझ्या परमिशन शिवाय इथे राहिलात हे मला अजिबात आवडलेलं नाही. पण मी हे सगळं माफ करू शकतो कारण चंद्रकांत कडनं मला कळलं की तुम्हाला ह्या जागेत खूप इंटरेस्ट आहे. कोण चंद्रकांत भाई? ज्याच्याकडनं तुम्ही काल रात्री किल्ल्या घेतलात आणि इथे राहिलात. रे भोपावनी दिली. भोपावचं नाव चंद्रकांत आहे भाई. भोपावचं नाव चंद्रकांत आहे, मला आतापर्यंत माहित नव्हतं भाई. ही जागा घेण्यापूर्वी या जागाबद्दल 10 गोष्टी समजावून सांगणं माझं काम आहे. 10 आणि ते मी करणार आहे. सो फॉलो मी. ही जागा होमी बलसाराची. मी कुठे बोललो आपली आहे? सॉरी, नो जोक. होमी बलसारा माझा भावा, मोठा माणूस. खूप मोठा आहे. 1948 साली त्यांनी ही जागा घेतली आणि 76 ला एक इराणीचं हॉटेल काढलं. तुम्हाला पण हॉटेलच काढायचंय ना? हा, हॉटेल काढायचंय, पण इराण्याचं का नाही ते ठरायचंय. कुठलेही काढा, टेन्शन नाही. पेपरवर्क मी बघून घेईन, तुम्ही फक्त मला बघून घ्या. तुम्हाला बरोबर बघून घेतो मी. काय ते चंद्रकांतनी सांगितलंय आपल्याला, तुम्हाला 8,000 द्यायचे महिन्याला. गुड. दुसरी गोष्ट, फॉलो मी. या इकडे. ही माझ्या भावाची खुर्ची. ह्याच खुर्चीवर ते नेहमी बसायचे. बघतो भाई, झोंबला स्टिक. ह्याच खुर्चीवर त्याने शेवटचा सास सोडला. झोंबला. अजून एक गोष्ट, फॉलो मी. सध्या ही जागा कोणाच्याही नावे नाही. भावाचा मुलगा
बावाला सोडून अमेरिकेत गेला, तो परत आला तो बावा गेल्यानंतरच. या जागेची कुठलेही व्यवहार न करता तो परत गेला. मग तो परत आला तो येणार नाही, त्याची मला गॅरंटी आहे. पण आला तर मात्र सांभाळून घ्यावं लागेल. टेन्शन नॉट, प्रिपेअर आणि जिअर. अजून एक गोष्ट, हे दार कधी उघडू नका. का? आतमध्ये काय अलिबाबाची गुहा आहे? खुलजा सिम सिम. इथे बाबाची कबर आहे. अजून एक गोष्ट, फॉलो यू. हो, संपल्या. फॉलो मी. ते कबरे वगैरे सांगायची आयडिया जरा झाली मी, पण जागा सॉलिड आहे. जागा एकदम फर्स्ट क्लास. जागा कडक आहे, म्हणून डिपॉझिटचे पैसे सुद्धा एकदम कडक नोटा. नाही नाही, चावी आहे. हे चंद्रकांतने दिल्यात काल. ओरिजिनल आहे. ठेव. थँक्यू थापा साहेब. कळावे, लोभ असावा, आशीर्वाद राहू दे, जरा हसा. कार्यसिद्धी श्रेण्यास श्री समर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सॉरी थापाजी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नेपाळ. एक गोष्ट सांगायचं राहिलं. बोला थापाजी. बावाने 48 साली ही जागा विकत घेतली. त्यावेळी ह्या जागेत स्मशान होतं. गाईज यार, चला ना, आपण कशाची वाट बघतोय? पप्या शेटला आपल्याशी काहीतरी बोलायचंय. आधी ते आपल्या समोर त्यांच्या मनाची कवाड उघडतील, मग आपण तिकडे जाऊ आणि जागेची दारं उघडू. ओके? हे बघ, तू सगळ्यांसाठी थांबला असशील तर आनंदी काय येणार नाही. काय झालं तिला? आजारी पडली ना? बाई वाटलंच मला, ताप आला असणार. बाई फ्लॅट झाली असेल. बाई गौरव सुद्धा फ्लॅट झाला असेल कुठेतरी. गौरव फ्लॅट झालेला नाहीये, तू लोकांना त्याच्या थिअरीजनी फ्लॅट करतो. गार्डन मध्ये गेल्या माइंड योगा करायला. त्याचं काहीतरी वडिलांबरोबर भांडण झालं. मचमच झाली ना भाई, तेच सांगतोय. तो प्रॉब्लेम ना सगळा जागेचा आहे. ती जागा नको बाई, फॉल्टी आहे. ए व्हॉट द फालतूगिरी यार. आणि आनंदीला काय ताप बीप आलेला नाही. ती त्या रुपेशला भेटायला गेलीये. अरे पण पहिल्याच दिवशी विघ्न आली ना. विघ्न मीन्स ऑब्स्टॅकल. आणि विघ्न नाही, लग्न करणार आहे ती त्या रुपेशशी, म्हणून ती त्याला भेटायला गेलीये. आनंदी आणि गौरव त्यांची कामं झाल्यावर येतील, आपण जाऊया का पुढे? आणि जागा कशी पण असली तरी आपल्याला त्या जागेची गरज आहे. एक्झॅक्टली. आणि हे बघ, हे जे काही विघ्न और व्हॉट एव्हर दॅट इज ना, ते तू आणतोयस, कळणार ही फालतूगिरी करून. तू सुपरफास्ट बोल ना आता, म्हणजे आपण डुपरफास्ट जाऊ आणि जागा उघडू आणि कामाला लागू यार. खरंय भाई, आता यांच्या समोर काय हे एवढंच सांगतो भाई, एवढंच लक्षात घे. ती जागा नको, त्या जागेत फॉल्ट आहे. ती जागा फॉल्टी आहे. फालतूगिरी रिटर्न्स. तुझा प्रॉब्लेम काय आहे? किती स्वॅग जागा है यार, सी फेसिंग है यार, फैंटाबुलस टेरेस है यार, और क्या चाहिए? आणि तूच म्हणाला होतास ना, भाई जागा एकदम वरचा क्लास आहे. किल्ली सुद्धा तूच घेऊन आलास, पैशांचा व्यवहार सुद्धा तूच केलास, तू स्वतः नेऊन दिलेस त्यांना पैसे. आता तूच बॅकफूट वर जातोयस. भाई बॅकफूट नाही, 4 फूट लांब राहिलं पाहिजे ते जागेपासून. भाई आणि आपली मुंबई काय आहे? आपली मुंबई काय आहे भाई? एक खारी बिस्किट आहे एका घासात संपायला. मुंबई मोठी आहे भाई, खूप जागा भेटतील आपल्याला. मी बपावशी वार्ता करतो ना. हा फायनल. आता एक चहा सांगू सगळ्यांना, अजून एक स्पेशल. पण प्रॉब्लेम काय आहे?
समजतच नाही. चहा पिताना बोलायचं नव्हतं मला, पण सांगतो त्या जागेत घुशी आहेत. घुशी? व्हॉट इज घुशी? घुस म्हणजे रॅट. रॅट ओ रॅट. मी पहिल्यांदा ऐकते लाईफ मध्ये हा शब्द. घुस. थँक्यू. तू फर्स्ट टाइम ऐकला असशील, पण मी लय वेळा बघितलंय आणि मारलंय सुद्धा. वाटलंच मला. काय रे? आणि त्या घुशींमुळे आपण तिकडे जायचं नाही? येडपटपणा आहे. भाई काय बोलते? ठीक आहे, चहा पिताना बोलायचं नव्हतं मला, पण आता सांगतो. भाई त्या जागेत माकडे येतात, मंकीज. मग आपण त्या हॉटेलचं नाव राणीची बाग ठेवू. येस. अरे समजत कसं नाहीये भाई तुम्हाला? अरे त्या जागेत नाही जाऊ शकत, कारण भरतीच्या दिवशी त्यात समुद्र आत घुसतो, पाणी आत शिरतं. मग ठीक आहे, आपण पौर्णिमेला अमावस्येला बंद ठेवू हॉटेल. किंवा बेस्ट आपण एक काम करू, आपण तिथे टर्बाईन्स बसवू आणि वीज निर्मिती करू. हा, नाव डोंट टास्क व्हॉट इज टर्बाईन. झालेत सगळे प्रॉब्लेम सॉल्व. चला पप्या शेठ, आपली पालखी उचला. हा, वाटेत ते गौरवला उचला आणि त्यालाही घालू पालखीत. चला चला. ए भाई नको नको भाई. तुला बाबांची शपथ आहे. अरे भाई नको बोलतोय ना मी. आज नको जायला तिकडे. ती ते बघ ग जरा. अरे सांगतोय ना, चल पटकन पटकन चल, तिकडे जाऊन ठरवू आपण काय करायचं ते. तुझं ऐकतात सगळे. चल चला भाई चल. ए पैसे नंतर देतो भगवान. नाही 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 बाई नाही. लास्ट अँड फायनल सांगतो आता बाई. बाई ही जागा नको. या जागेखाली स्मशान होतं. अरे मर्द असून भूता त्याला घाबरत असेल असं वाटलं नव्हतं मला. हो, आणि बघ स्मशान होत ना, आता जागा आहे जी रॉयल कारभार आहे. मी सांगतो काय झालं असेल. ते नेपाळी केअरटेकर काका आहेत ना, थापा, ते एकदा याला पकडायला असतील. ओ साहब जी, यहाँ पे पहले सुनसान था. तर ते सुनसान याने शमशान असं ऐकलं असेल. ये असले जोक त्याच्यासमोर मारू नको, डेंजर आहे तो. ए पप्या, तू आधी ठरवा, तुला कोणाची भीती वाटते, भूताची की त्या थापाची? की थापाने मारलेल्या भूताच्या थापांना. आणि तू ठरवेपर्यंत ना आम्हाला चावी दे, आम्ही तरी आज जातो यार. हा. अरे पण चावीची काय गरज आहे? काल रात्री इथूनच तर गेलो ना आपण. अगं पण इकडून एकाच खोलीला जाता येतं, पूर्ण घरात नाही जाता येत. पप्या, चावी दे. ही आपल्या घराची चावी आहे, मला या कुलपाची चावी हवी. भाई एवढे मोठे डोळे आहेत तुला, त्यांनी काय गोट्या खेळतो का? हे काय आहे? हा असा ऐकणार नाही. गर्ल्स गर्ल्स झडती घ्यायची. येस. भाई काय झालं माहिती नको. अरे नको ताई, थांबा ना. नाही अरे थांबा भाई. अच्छा सीलच दिया तूने. मित्र मित्र बोलत चित्र काढलंस. चित्र पूर्ण व्हायचंय, थांब जरा. अहो ताई थांबा थांबा ताई. लक्षात ठेव, हर कुत्ते के दिन आते. हा, कुत्ते के बो. ए, कुत्र्याचं नाव नको काढू रे, मला टफीची आठवण येते. हो, आणि मला भीती वाटते. टप्पीच्या तर कुठाय किल्ली? ती बघ, भेटली. येस. अबे हटा सावन की घटा, खाल खुजा बत्ती बुझा के सो जा, निन टुकले पिन टुकले. मम म्हणा मंडी पे खड़ेली अंटी, बार बार बजा रही है घंटी. मम म्हणा उल्ला घुमा के पश्चिम को पलट, गठले वठले शाणावन क्या स्वाहा. साईनाथ महाराज की जय. हा या जागेचा मूळ मालक ओमी बलसारा. भाई भाई काय काय? अरे हा काय बोलतो? हा हे 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 सिनियर आहेत ते. पण ते कुठे आहेत? इज गॉन.
गेट बड़ा विंटेज म्हातारा. रिस्पेक्ट पाहिजे ना भाई. हो रिस्पेक्ट. फुल रिस्पेक्ट बाय फुल रिस्पेक्ट. बाबा कोणीच मला जोक्स सांगत नाही यार. सॉरी बोला. बाबा हे जवान पोर आहेत, सोडून द्या. जवानीच्या जोश मध्ये काय बोलले असतील ना, सोडून द्या. हा बाबा सोडून देतात. काय जागा तुमची, हा पोरं सुद्धा तुमचे असं समजून चूक पोटात घ्या. हा काही हिडापिडा असेल, काय वाकडा नाकडा असेल तर दूर कर रे महाराजा. ओय महाराजा. बाबा तुम्ही बोललात. हो पप्या, मी बोललो. सॉरी बाबा. इट्स ओके बाब्या. बाकी बाबा. अरे मी बोलतोय तुझ्याशी मागून. तू येडाय का रे? हा तू हेस का माठ आहेस तू? हा पारशी बाबा आहे तो, त्याच्याशी मराठीत कसलं बोलतोस? पारशीत बोल, पारशीत बोल म्हणजे तो रिॲक्ट कर रे. पारशीत बोल, पारशीत बोल. बाबा मारा डिकरा. राणी तो पप्पानी धनसाक खावानू, सलीबुटी खावानू, मज्जानी लाईफ. बाकी शिकून येतो. अरे पण हे कसं शक्य यार? एकही चावी लागत नाही यार या कुलपाला. काय करताय तुम्ही? अरे काय नाही रे, ती परी आहे ना, तिनं कुलपाला चावीने पोहे भरवते. बरेच दिवस बंद होतं, जेवलं नसेल ना बिचार. ए भाई या आवाराऊच्या जोकला आवरा. काय सांगतोय मी भाई, तुमचे सगळे जोक हे बंकस मी सहन करतोय आतापर्यंत, पण आता बास. भाई लोक तुमच्यासाठी सांगत होतो ही जागा नको, पण ही जागा पाहिजे ना, ठीक आहे वापरू जागा, पण बाकीची जागा वापरू ना. ही खोली नको भाई, बाकीच्या जागेला फुल फ्रीडम, पण ही खोली नको. हा कारण या खोलीमध्ये अरे आपण सगळ्या जागेचे पैसे दिलेत ना, मग आपण सगळी जागा का नाही वापरायची? भाई तू या खोलीच्या आत भावाची समाधी आहे. समाधी? अरे भाई थापाने आपल्याला सगळ्या चाव्या दिल्यात, पण कंडिशन आपल्या आहे ना. पहिली गोष्ट भावाची तस्वीर हलवायची नाही. दुसरी गोष्ट या आराम खुर्चीवर बसायचं नाही. अरे उठ ना भाई, उठ ना. का बसलाय? उठ ना. काय नाही होत रे, गळ्यात बाबांचं लॉकेट आहे ना, काय नाही होत, बिंदास. ठीक आहे ते चालतं. तिसरी महत्वाची गोष्ट, या खोलीच्या आतमध्ये जायचं नाही, कारण या खोली भावाची कबर आहे. वाव! मी कधीच पाहिली नाहीये कबर. मला दे. रिवर्स. भाई कबर आहे, पाळणा नाही. थांबा, माझा ऐका. डॉक्टर डोमिनिक डोरा यांनी लिहिलेल्या मृतात्म्यांचे आनंद शास्त्र या पुस्तकानुसार स्मशान इज अ पॉझिटिव्ह थिंग. पण त्याच पुस्तकात 8व्या चॅप्टर मध्ये अतृप्त आत्म्यांचे अपवाद यामध्ये सांगितल्यानुसार जर मेलेली व्यक्ती अतृप्त असेल किंवा तिला जिवंतपणे गाडलं असेल तर मात्र त्या मृतदेहाचे नकारात्मक तरंग आपल्याला त्रास देऊ शकतात. बाई गौरव, देव पावला आणि तू गावला. बाई सांग सगळ्यांना तर सांग. कॉमन सेन्स कम जनरल नॉलेज नावाचं एक टॉनिक असतं,
ते लहानपणी पोलिओ डोस बरोबर पोरांना पाजतात. ते तुम्हाला कोणी दिलं नाहीये बहुतेक. अरे मित्रांनो, पारसी समाजात मृतदेहाला प्राण्यांना दान करतात, कबर वगैरे बांधत नाहीत त्याची. येस, गुड वन, गुड वन. झालं तुमचं? चला चला आता. नको ते मिरची, लिंबू, लाल अंडी, पिवळी अंडी नको. ए चला जरा. तिकडे